सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये। सध्या आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। त्याचबरोबर घाटमाथ्यावरती आणि धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि ही वाढ झपाट्याने होत असल्यामुळे कोल्हापुरातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तर सज्जच आहे, मात्र त्याचबरोबर एनडीआरएफची टीम देखील आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। एनडीआरएफची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील काही भागांची आहे जी पाहणी केली आणि त्याचबरोबर तेथील ग्रामस्थांना आहे आपत्ती व्यवस्थापन असेल त्याचबरोबर बचाव कार्याचे धडे आहेत ते दिलेले प्रशिक्षण दिलेलं आहे। नेमकं एनडीआरएफने कशा पद्धतीने पाहणी केलेली आणि कोणकोणत्या सोयी सुविधांनी ही एनडीआरएफ टीम सज्ज आहे थोडक्यात जाणून घेऊयात। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। शनिवारी पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून प्रात्यक्षिके घेण्यात आली। तसेच एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांकडून स्थानिक नागरिकांना प्रशिक्षणही देण्यात आले। आमची टीम ही पुणे हेडक्वार्टरवरून कमांडंट श्री SB सिंग यांच्या अधीन इथं आलेली आहे आणि आता आम्ही श्री संदीप राठोड यांच्या म्हणजे अधीनस्थ इथं आहोत, तैनात झालो आहोत। जरी अशी कुठली पूर परिस्थिती जर घडली तरी आम्ही त्याच्यासाठी आमच्याकडे एक पूर्ण पथक आहे जे 30 जवान सहित आलेले आहेत। तसेच आमच्याकडे बोट आणि 5 बोट आहेत, 5 ओबीम आहेत, तसे कटिंग इक्विपमेंट पण आमच्याकडे आहेत। तर यासाठी आम्ही पूर्ण कोल्हापूरवासियांनी आश्वस्त करतो की काही जरी अशी घटना घडली तर त्याच्यासाठी आम्ही रिस्पॉन्ड देण्यासाठी आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी तिथं 24 तास आम्ही हाजीर आहोत, याची आम्ही तुम्हाला हमी देतो। जिल्ह्यातले कोणकोणते स्पॉट आपण हायलाइट केले? आता आमची टीम ही 1 तारखेला जिथं पोहोचलेली असल्यामुळे आज आम्ही बाजार भोगाव इथे व्हिजिट करून तिथल्या लोकांना आम्ही कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम केलेला आहे त्यांच्यासोबत आणि तिथील काही लोकांना आम्ही 10 व्यक्तींना आम्ही बोट प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना समजावून सांगितलेलं की पावसाळ्यात काय करावे, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, त्या गोष्टीची आम्ही त्यांना आता जस्ट सांगून आता जस्ट इथं पोहोचला होता। कोणते इक्विपमेंट घेऊन आमच्याकडे आता सध्या इक्विपमेंट जसं बोललो मी आत्ताच 5 बोट, 5 ओबीम आहेत, कटिंग इक्विपमेंट, हायड्रोलिक इक्विपमेंट पण आहे, बोल्ट कटर आहे, तसेच RR6 RP6 असे इक्विपमेंट आहेत आमच्याकडे, जिथं आम्ही त्याचा जिथे वापर लागेल तिथं वापर करू।